काही लोक रूममध्ये येतात आणि काही सेकंदात सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. ना ते खूप सुंदर असतात, ना खूप श्रीमंत, पण त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच ताकद असते. ते लोक कोणालाही सहज इम्प्रेस करतात, कोणालाही आपलं बनवतात. आणि सर्वात मोठं सत्य माहिती आहे, ही कला जन्मतः येत नाही, ती शिकता येते. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात लोकांशी असा संवाद कसा करायचा की समोरची व्यक्ती नकळत तुमच्याकडे आकर्षित होईल. आपण सर्व आयुष्यात कधी ना कधी असा अनुभव घेतो. कोणाशी बोलायचं असतं पण शब्दच सापडत नाहीत. कधी इंटरव्ह्यूमध्ये, कधी क्रश समोर, कधी ऑफिस मीटिंगमध्ये. आणि मग नंतर आपण स्वतःलाच म्हणतो, यार थोडं स्मार्ट बोलायला पाहिजे होतं. पण स्मार्ट बोलणं म्हणजे फक्त इंग्लिश बोलणं नसतं. स्मार्ट कम्युनिकेशन म्हणजे योग्य वेळी, योग्य शब्द, योग्य भावना. आणि आज आपण हेच शिकणार आहोत. पण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी सायकोलॉजिकल ट्रिक सांगणार आहे जी वापरून लोक तुमच्याशी स्वतःहून बोलायला येतील. 1. कॉमन कम्युनिकेशन मिस्टेक्स. बहुतेक लोकांना असं वाटतं की कॉन्व्हर्सेशनमध्ये स्मार्ट दिसण्यासाठी जास्त बोलावं लागतं, मोठमोठ्या गोष्टी सांगाव्या लागतात, स्वतःची अचीवमेंट्स दाखवावी लागतात. पण खरं सांगायचं तर हीच सर्वात मोठी कम्युनिकेशन मिस्टेक असते. कल्पना करा, तुम्ही एका नवीन व्यक्तीला भेटता. सुरुवातीला कॉन्व्हर्सेशन छान सुरू होते, पण काही मिनिटातच समोरची व्यक्ती फक्त स्वतःबद्दल बोलायला लागते. मी हे केलं, मी तिथे गेलो, माझ्याकडे हे आहे, माझं लाईफ असं आहे. सुरुवातीला कदाचित तुम्ही पोलाइटली ऐकाल, पण हळूहळू तुमचा इंटरेस्ट कमी व्हायला लागेल. कारण लोकांना अशा व्यक्ती आवडत नाहीत ज्यांना फक्त स्वतःबद्दल बोलायचं असतं. लोकांना त्या व्यक्ती आवडतात ज्यांच्यासोबत बोलताना त्यांना स्वतःचं महत्त्व जाणवतं. कम्युनिकेशनमध्ये एक हिडन सायकोलॉजी आहे. लोक तुमचे शब्द फार काय लक्षात ठेवत नाहीत, पण तुमच्यासोबत असताना त्यांना कसं फील झालं हे मात्र कायम लक्षात राहतं. जर तुमच्यासोबत बोलताना एखाद्याला कम्फर्टेबल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं, रेस्पेक्टेड वाटलं, तर ती व्यक्ती नकळत तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. एक्झाम्पल, एका ऑफिसमध्ये 2 एम्प्लॉईज होते. पहिला एम्प्लॉई खूप टॅलेंटेड होता, पण तो नेहमी स्वतःच्याच अचीवमेंट्सबद्दल बोलायचा. दुसरा एम्प्लॉई साधा होता, पण तो लोकांचं बोलणं शांतपणे ऐकायचा, त्यांच्या आयडियाजला रिस्पेक्ट द्यायचा आणि नेहमी इंटरेस्ट दाखवायचा. काही महिन्यांनी काय झालं माहितीये? लोक दुसऱ्या एम्प्लॉईसोबत जास्त कम्फर्टेबल झाले, कारण त्यांना त्याच्यासोबत स्वतःचं महत्त्व वाटायचं. हेच स्मार्ट कम्युनिकेशन आहे. लोकांना इम्प्रेस करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांना जेन्युइनली ऐकणं. म्हणून पुढच्या वेळी कोणाशी बोलताना फक्त स्वतःबद्दल बोलण्याऐवजी हे 3 नियम लक्षात ठेवा. जास्त ऐका, कमी बोला, समोरच्याला महत्त्व द्या. जेव्हा तुम्ही एखाद्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकता, मध्ये मध्ये प्रश्न विचारता, त्यांच्या फीलिंग समजून घेता, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल रिस्पेक्ट तयार होतो. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लोकांना तुमचं एक्सपेन्सिव्ह कपडे, तुमचा फोन किंवा तुमचं स्टेटस एवढं लक्षात राहत नाही, जितकं त्यांना तुमच्यासोबत बोलताना आलेलं फीलिंग लक्षात राहतं. कारण प्रत्येक व्यक्तीला या जगात एकच गोष्ट सर्वात जास्त आवडते,
स्वतःबद्दल बोलायला. आणि जो व्यक्ती त्यांना ते फ्रीली करू देतो, तो व्यक्ती त्यांना नकळत आवडायला लागतो. चॅप्टर 2. स्मार्ट पीपल कसे बोलतात. आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते की स्मार्ट दिसायचं असेल तर मोठमोठे शब्द वापरा, हेवी इंग्लिश बोला आणि कॉन्व्हर्सेशनमध्ये स्वतःला खूप इंटेलिजंट दाखवा. पण वास्तवात खरंच स्मार्ट असलेले लोक कधीच अननेसेसरीली कॉम्प्लिकेटेड बोलत नाहीत. ते सिंपल बोलतात, पण इतकं इम्पॅक्टफुली बोलतात की लोक त्यांचं प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकतात. कारण स्मार्ट कम्युनिकेशन म्हणजे डिफिकल्ट शब्द नाही, तर क्लिअर आणि कॉन्फिडंट बोलणं. एक्झाम्पल. कल्पना करा, एका ऑफिस मीटिंगमध्ये 2 लोक प्रेझेंटेशन देत आहेत. पहिला व्यक्ती खूप हेवी लँग्वेज वापरतो. तो मोठमोठे टेक्निकल वर्ड्स बोलतो, इतकं कॉम्प्लिकेटेड एक्सप्लेन करतो की लोक फक्त मान हलवत राहतात. पण खरं तर कुणालाच काही समजत नाही. आता दुसरा व्यक्ती बोलायला उभा राहतो. तो खूप सिंपल लँग्वेज वापरतो, शॉर्ट सेंटेन्सेस, क्लिअर एक्झाम्पल्स आणि सर्वात महत्त्वाचं, त्याच्या आवाजात कॉन्फिडन्स असतो. तो घाबरत नाही. तो प्रत्येक शब्द कामली बोलतो आणि त्यामुळे लोक नॅचरली त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. मीटिंग संपल्यावर लोकांना पहिल्या व्यक्तीचे डिफिकल्ट शब्द आठवत नाहीत, पण दुसऱ्या व्यक्तीची कॉन्फिडंट एनर्जी आठवते. कारण शब्दांपेक्षा एनर्जी जास्त बोलते. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही कसं बोलता हे जास्त महत्त्वाचं असतं. जर तुम्ही नर्वस दिसलात, सतत शब्द शोधत राहिलात, डोळ्यात कॉन्फिडन्स नसेल, तर अगदी चांगली गोष्टसुद्धा वीक वाटते. पण जर तुम्ही शांतपणे, क्लिअर आवाजात, स्लो बोललात, तर साधं वाक्यसुद्धा पॉवरफुल वाटतं. एक्झाम्पल. एका शिक्षकाकडे खूप नॉलेज होतं, पण तो इतक्या बोरिंग पद्धतीने शिकवायचा की विद्यार्थ्यांना इंटरेस्ट यायचा नाही. दुसरा शिक्षक सिंपल एक्झाम्पल्स वापरायचा, एनर्जीने बोलायचा आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट लक्षात राहायची. डिफरन्स नॉलेजमध्ये नव्हता, डिफरन्स कम्युनिकेशन स्टाईलमध्ये होता. स्मार्ट लोक कॉन्व्हर्सेशनमध्ये इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. ते समोरच्या व्यक्तीला कन्फ्यूज करत नाहीत, कम्फर्टेबल फील करतात. आणि म्हणून लोक त्यांच्याशी जास्त बोलायला आवडतात. रिअल इंटेलिजन्स कधीच शो ऑफ करत नाही, ती नॅचरली दिसते. म्हणून पुढच्या वेळी कॉन्व्हर्सेशन करताना हे लक्षात ठेवा, डिफिकल्ट शब्द वापरणं म्हणजे स्मार्टनेस नाही. क्लिअर कम्युनिकेशन ही खरी पॉवर आहे. कॉन्फिडन्स तुमच्या शब्दांना व्हॅल्यू देतो. जे लोक काम आणि सिंपल बोलतात, त्यांच्याकडे लोक जास्त लक्ष देतात. कारण त्यांचं बोलणं डोक्यात नाही, थेट मनात जातं. आणि कदाचित याच कारणामुळे काही लोक खोलीत येताच सगळ्यांचं अटेन्शन मिळवतात. ते लाऊड नसतात, ते फक्त कॉन्फिडंट असतात. चॅप्टर 3. द पॉवर ऑफ आय कॉन्टॅक्ट. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय? कोणीतरी तुमच्याशी बोलत असतं, पण त्याचं लक्ष सतत इकडे तिकडे असतं. कधी मोबाईलकडे, कधी आजूबाजूला, कधी खाली. आणि नकळत तुम्हाला असं वाटायला लागतं की त्या व्यक्तीला तुमच्यात इंटरेस्टच नाही. कारण कम्युनिकेशनमध्ये फक्त शब्द बोलत नाहीत, डोळेसुद्धा बोलतात. आणि म्हणून आय कॉन्टॅक्ट ही एक अशी स्किल आहे जी काही सेकंदात ट्रस्ट तयार करू शकते. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या डोळ्यात बघून बोलता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला सबकॉन्शियसली असं वाटतं, ही व्यक्ती कॉन्फिडंट आहे, ही माझं बोलणं लक्ष देऊन ऐकत आहे, ही जेन्युइन आहे. आणि हेच कनेक्शन तयार करतं.
पण बहुतेक लोकांची चूक काय असते माहिती आहे? ते कॉन्व्हर्सेशन दरम्यान सतत नजर चुकवत राहतात, कारण त्यांना भीती वाटते जजमेंटची, ऑकवर्डनेसची किंवा रिजेक्शनची. पण रिॲलिटी अशी आहे, जे लोक आय कॉन्टॅक्ट अवॉइड करतात ते नकळत स्वतःला वीक दाखवतात. एक्झाम्पल, एका मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू सुरू होता. 2 कॅन्डिडेट्स जवळपास सारखेच टॅलेंटेड होते. पहिला कॅन्डिडेट सतत खाली बघून बोलत होता. त्याच्या आवाजात कॉन्फिडन्स नव्हता आणि तो प्रत्येक उत्तरानंतर नजर चुकवत होता. दुसरा कॅन्डिडेट शांत होता. तो लाऊडली बोलत नव्हता, पण तो इंटरव्ह्यूअरकडे कामली बघून बोलत होता. त्याने स्ट्रॉंग आय कॉन्टॅक्ट मेंटेन केला आणि त्यामुळे त्याच्या प्रत्येक शब्दात कॉन्फिडन्स जाणवत होता. इंटरव्ह्यू संपल्यावर इंटरव्ह्यूअरने दुसऱ्या कॅन्डिडेटला सिलेक्ट केलं. का? कारण लोक फक्त तुमचे आन्सर्स जज करत नाहीत, ते तुमची एनर्जीसुद्धा फील करतात. आणि कॉन्फिडंट आय कॉन्टॅक्ट ही कॉन्फिडन्सची सर्वात स्ट्रॉंग साईन असते. स्ट्रॉंग आय कॉन्टॅक्ट म्हणजे सतत स्टेअरिंग करणं नाही, तर कॉन्व्हर्सेशनमध्ये नॅचरली उपस्थित राहणं. जेव्हा समोरची व्यक्ती बोलते तेव्हा जेन्युइनली तिच्याकडे लक्ष देणं. हे छोटंसं वाटतं, पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. एक्झाम्पल, एका सेल्समॅनने फक्त एक सवय बदलली. तो कस्टमरशी बोलताना मोबाईलकडे बघणं बंद केलं आणि आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायला लागला. काही दिवसातच त्याचे सेल्स वाढले, कारण कस्टमर्सला त्याच्यावर ट्रस्ट वाटायला लागला. ट्रस्ट हा शब्दांमधून कमी आणि बॉडी लँग्वेजमधून जास्त तयार होतो. म्हणून पुढच्या वेळी कोणाशी बोलताना हे लक्षात ठेवा. नजर चुकवू नका. काम आय कॉन्टॅक्ट ठेवा. समोरच्या व्यक्तीकडे जेन्युइनली लक्ष द्या. बोलताना घाई करू नका, कारण लोक तुमचे एक्झॅक्ट शब्द विसरतील, पण तुमच्यासोबत बोलताना त्यांना कसं वाटलं हे कायम लक्षात ठेवतील. आणि कॉन्फिडंट आय कॉन्टॅक्ट हीच ती गोष्ट आहे जी तुम्हाला क्राऊडमध्ये वेगळं बनवते. चॅप्टर 4, सायलन्सची पॉवर. सगळ्यात पॉवरफुल कम्युनिकेशन स्किल कोणती माहिती आहे? ना हेवी इंग्लिश, ना फास्ट बोलणं, ना मोठमोठे डायलॉग्स, तर सायलन्स. हो, शांत राहण्याची ताकद. बहुतेक लोकांना असं वाटतं की कॉन्व्हर्सेशनमध्ये सतत बोलत राहिलं पाहिजे, नाहीतर आपण वीक दिसू. म्हणून ते घाईघाईनं एक्सप्लेन करतात, जास्त रिॲक्ट करतात आणि नकळत स्वतःची व्हॅल्यू कमी करतात. पण खरंच स्मार्ट लोक प्रत्येक सेकंदाला बोलत नाहीत. ते योग्य वेळी शांत राहतात आणि हाच त्यांचा सर्वात डेंजरस वेपन असतो. कल्पना करा, कोणीतरी तुम्हाला रागानं काहीतरी बोललं किंवा इन्सल्ट करण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे लोक लगेच रिॲक्ट करतात. ते स्वतःला प्रूव्ह करायला लागतात, मोठ्यानं बोलतात, आर्ग्युमेंट करतात. पण स्मार्ट व्यक्ती काय करते माहिती आहे? ती काही सेकंद शांत राहते, फक्त समोरच्या व्यक्तीकडे बघते आणि अचानक समोरची व्यक्ती अनकम्फर्टेबल व्हायला लागते. कारण सायलन्स लोकांना मेंटली प्रेशरमध्ये टाकतं. जेव्हा तुम्ही लगेच रिॲक्ट करत नाही, तेव्हा समोरच्याला तुमचे इमोशन्स कंट्रोल करता येत नाहीत. आणि ज्या व्यक्तीवर कंट्रोल मिळत नाही, त्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात रेस्पेक्ट तयार होतो. एक्झाम्पल, एका ऑफिस मीटिंगमध्ये मॅनेजर एका एम्प्लॉईवर जोरात ओरडत होता.
सगळ्यांना वाटलं आता तो एम्प्लॉईसुद्धा अँग्री होईल, पण तो शांत राहिला. त्यानं मॅनेजरचं पूर्ण बोलणं ऐकलं आणि काही सेकंद पॉज घेतला. नंतर फक्त इतकंच म्हणाला, मी तुमचा पॉइंट समजलो, आपण शांतपणे सोल्युशन काढू. त्या एका शांत उत्तराने पूर्ण रूमची एनर्जी बदलली. लोकांना समजलं, खरं कॉन्फिडन्स आवाजात नसतं तर कंट्रोलमध्ये असतं. सायलन्स म्हणजे वीकनेस नाही, सायलन्स म्हणजे इमोशनल पॉवर. जे लोक प्रत्येक गोष्टीवर लगेच रिॲक्ट करतात ते स्वतःचे इमोशन्स इतरांच्या हातात देतात, पण जे लोक शांत राहतात ते सिच्युएशनवर कंट्रोल ठेवतात. आणखी एक इंटरेस्टिंग सायकॉलॉजी. जेव्हा तुम्ही बोलून झाल्यावर थोडा पॉज घेता, लोक तुमच्या शब्दांना जास्त महत्त्व देतात. कारण सायलन्स क्युरिओसिटी तयार करतं. ते समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडतं. म्हणूनच पॉवरफुल स्पीकर्स नेहमी पॉजेस वापरतात. ते घाईघाईनं बोलत नाहीत, ते प्रत्येक शब्दाला वजन देतात. एक्झाम्पल, एका नेता स्टेजवर स्पीच देत होता. तो खूप कमी बोलत होता, पण प्रत्येक इम्पॉर्टंट लाईन नंतर पॉज घेत होता आणि त्यामुळे संपूर्ण ऑडियन्स त्याच्याकडे लक्ष देत होती. कारण सायलन्स अटेन्शन पकडतं. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला प्रोवोक केलं किंवा ऑकवर्ड सिच्युएशन आली तर लगेच रिॲक्ट करू नका. एक डीप ब्रेथ घ्या, काही सेकंद शांत रहा आणि मग बोला. कारण जे लोक स्वतःच्या सायलन्सवर कंट्रोल ठेवतात तेच कॉन्व्हर्सेशनवर कंट्रोल ठेवतात. आणि कधीकधी तुमची शांतता 1000 शब्दांपेक्षा जास्त पॉवरफुल असते. सायकॉलॉजिकल ट्रिक, नेम मॅजिक. काही लोकांमध्ये एक वेगळीच क्वालिटी असते. ते जिथे जातात लोक त्यांच्याशी पटकन कनेक्ट होतात, त्यांच्याशी बोलायला कम्फर्टेबल फील करतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यासाठी ते काही मोठी मॅजिक करत नाहीत. ते फक्त लोकांना स्पेशल फील करतात. आणि त्यासाठीची सर्वात पॉवरफुल सायकोलॉजिकल ट्रिक कोणती माहिती आहे? लोकांचं नाव लक्षात ठेवणं. हो, इतकी छोटी गोष्ट, पण तिचा इम्पॅक्ट जबरदस्त असतो. कारण प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचं स्वतःचं नाव हा जगातला सर्वात इमोशनल साऊंड असतो. जेव्हा कोणी कॉन्व्हर्सेशनमध्ये तुमचं नाव घेतं तेव्हा तुमचं लक्ष लगेच त्याच्याकडे जातं. तुम्हाला सबकॉन्शियसली असं वाटतं, ही व्यक्ती मला नोटीस करते, ही मला महत्त्व देते, मी यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि तिथेच कनेक्शन तयार होतो. कल्पना करा, तुम्ही एका पार्टीमध्ये आहात. खूप लोक आहेत, सगळे कॅज्युअली बोलत आहेत, पण एक व्यक्ती तुमच्याकडे बघून म्हणते, तुझ्याशी बोलून खरंच छान वाटलं राहुल. त्या एका नावामुळे तुम्हाला अचानक क्लोजनेस फील होतो. कारण कॉन्व्हर्सेशन पर्सनल वाटायला लागतो. आता दुसरं एक्झाम्पल बघा. एका ऑफिसमध्ये 2 मॅनेजर्स होते. पहिला मॅनेजर फक्त कामाबद्दल बोलायचा. त्याच्यासाठी एम्प्लॉईज म्हणजे फक्त वर्कर्स होते. पण दुसरा मॅनेजर लोकांची नावं लक्षात ठेवायचा, त्यांच्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचा. तो म्हणायचा, गुड जॉब प्रिया, कालची प्रेझेंटेशन भारी होती आकाश. आणि हळूहळू संपूर्ण टीम त्याच्याकडे जास्त अट्रॅक्ट झाली. का? कारण लोक त्या व्यक्तीला जास्त पसंत करतात जी त्यांना महत्त्व देते. ही एक डीप सायकॉलॉजी आहे.
लोकांना इम्प्रेस करण्यासाठी एक्सपेन्सिव्ह कपडे किंवा फेक ॲटिट्यूडची गरज नसते. त्यांना फक्त महत्त्वाची फीलिंग हवी असते. आणि नाव वापरणं ही ती फीलिंग क्रिएट करण्याची सर्वात सिंपल ट्रिक आहे. पण लक्षात ठेवा, हे फेक वाटता कामा नये. जर तुम्ही ओव्हर ॲक्टिंग केली किंवा प्रत्येक वाक्यात नाव वापरलं तर ते अननॅचरल वाटेल. स्मार्ट लोक नाव नॅचरली वापरतात. कॉन्व्हर्सेशनमध्ये योग्य ठिकाणी. तुझं ऑब्झर्वेशन खरंच इंटरेस्टिंग आहे नेहा. हे वाक्य फक्त इंटरेस्टिंग आहे म्हणण्यापेक्षा जास्त इम्पॅक्ट तयार करतं, कारण त्यात पर्सनल कनेक्शन असतो. आणखी एक पॉवरफुल गोष्ट, जे लोक तुमचं नाव लक्षात ठेवतात ते तुम्हाला ऑटोमॅटिकली इंटेलिजंट आणि केअरिंग वाटतात. म्हणून पुढच्या वेळी कुणाशी नवीन ओळख झाली तर फक्त कॉन्व्हर्सेशनवर फोकस करू नका, त्याचं नाव लक्षात ठेवण्यावरही फोकस करा. कारण कधीकधी एका व्यक्तीचं नाव लक्षात ठेवणं त्याचं मन जिंकण्याची सुरुवात असते. आणि हाच फरक असतो सामान्य बोलणाऱ्या लोकांमध्ये आणि लोकांच्या मनात जागा बनवणाऱ्या लोकांमध्ये. चॅप्टर 6, बॉडी लँग्वेज सिक्रेट्स. तुम्ही काही बोलण्याआधीच लोक तुमच्याबद्दल ओपिनियन बनवायला सुरुवात करतात. हो, कारण तुमचे शब्द बोलण्याआधी तुमचं बॉडी लँग्वेज बोलायला सुरुवात करतं. तुम्ही कसे उभे राहता, कसे चालता, कसे बसता, हात कसे हलवता, या सगळ्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला सायलेंटली सांगत असतात की तुम्ही कॉन्फिडंट आहात की नर्वस. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लोक हे कॉन्शियसली नाही, सबकॉन्शियसली नोटीस करतात. एक्झाम्पल, कल्पना करा, एका रूममध्ये 2 लोक एंटर होतात. पहिला व्यक्ती वाकून चालतो, डोळे खाली, हात खिशात आणि शरीरात नर्वसनेस दिसते. दुसरा व्यक्ती स्ट्रेट पोजरने चालतो, त्याचे शोल्डर्स रिलॅक्स्ड असतात, त्याच्या हालचाली काम असतात आणि तो घाई करत नाही. दोघांनी अजून एक शब्दसुद्धा बोललेला नसतो, पण रूममधल्या लोकांच्या मनात दुसऱ्या व्यक्तीबद्दल जास्त रिस्पेक्ट तयार होतो. का? कारण कॉन्फिडन्स आधी दिसतो, नंतर ऐकू येतो. बहुतेक लोकांची चूक काय असते माहितीये? ते कॉन्फिडंट दिसण्यासाठी फक्त शब्द बदलायचा प्रयत्न करतात, पण शरीराची लँग्वेज वीक ठेवतात. सतत हात लपवणं, इकडे तिकडे हालचाल करणं, खाली बघून बोलणं, घाईघाईने चालणं, हे सगळं इनसेक्युरिटी दाखवतं. पण स्मार्ट लोक त्यांच्या बॉडी लँग्वेजवर काम करतात. स्ट्रेट पॉस्चर, ओपन बॉडी लँग्वेज, आय कॉन्टॅक्ट, स्लो मूवमेंट्स, या छोट्या गोष्टी त्यांना इन्स्टंटली पॉवरफुल बनवतात. स्लो मूवमेंट्स ही तर एक हिडन ट्रिक आहे. जे लोक खूप फास्ट हालचाल करतात ते अँक्शियस वाटतात, पण काम आणि स्लो मूवमेंट हाय कॉन्फिडन्सची साईन असते. म्हणूनच सक्सेसफुल लोक घाईत दिसत नाहीत. ते शांतपणे चालतात, शांतपणे बोलतात आणि त्यामुळे त्यांची प्रेझन्स स्ट्रॉंग वाटते. एक्झाम्पल, एका सेल्समॅनची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. तो खूप मेहनत करत होता, पण त्याचे सेल्स कमी होते. त्याला वाटायचं प्रॉब्लेम त्याच्या वर्ड्समध्ये आहे, पण खरं कारण काहीतरी वेगळंच होतं. तो कस्टमरशी बोलताना सतत नर्वस दिसायचा, हात हलवायचा, डोळे चुकवायचा आणि घाईघाईने एक्सप्लेन करायचा. एक दिवस त्याने फक्त बॉडी लँग्वेज बदलायचं ठरवलं. तो स्ट्रेट उभा राहू लागला, स्माईल करू लागला, स्लो बोलू लागला
आणि कस्टमरकडे कॉन्फिडंटली बघू लागला. काही महिन्यातच त्याचे सेल्स जवळपास डबल झाले. का? कारण कस्टमर्सला त्याच्यावर ट्रस्ट वाटायला लागला. पीपल ट्रस्ट कॉन्फिडन्स, आणि कॉन्फिडन्स सर्वात आधी बॉडी लँग्वेजमधून दिसतो. म्हणून पुढच्या वेळी कोणाशी बोलण्याआधी फक्त शब्दांवर फोकस करू नका, तुमच्या शरीरावर फोकस करा. कारण तुमचं शरीर तुमच्या आवाजापेक्षा जास्त जोरात बोलत असतं. आणि कधीकधी एक कॉन्फिडंट पॉस्चर 1000 शब्दांपेक्षा जास्त पॉवरफुल ठरतो. चॅप्टर 7, कन्व्हर्सेशन सुरू करण्याचे स्मार्ट वेज. सगळ्यात ऑकवर्ड गोष्ट कोणती माहिती आहे? नवीन व्यक्तीशी कन्व्हर्सेशन सुरू करणं. बहुतेक लोक काय करतात? हाय, काय चाललंय, कुठून आहेस? आणि कन्व्हर्सेशन 2 मिनिटात बोरिंग होतो. कारण ही वाक्य खूप कॉमन असतात. त्यात एक्साइटमेंट नसतो, इमोशन नसतो, क्युरिओसिटी नसते, आणि म्हणूनच समोरची व्यक्ती फक्त फॉर्मल उत्तर देते. पण स्मार्ट लोक कन्व्हर्सेशन सुरू करताना क्वेश्चन्स नाही, कनेक्शन क्रिएट करतात. ते अशी गोष्ट बोलतात जी समोरच्या व्यक्तीच्या इमोशन्सला टच करते. एक्झाम्पल, कल्पना करा, एका इव्हेंटमध्ये 2 अनोळखी लोक भेटतात. पहिला व्यक्ती म्हणतो, हाय, काय चाललंय? दुसरा फक्त स्माईल करून म्हणतो, तुझ्याकडे एक इंटरेस्टिंग वाईब आहे, तू काहीतरी क्रिएटिव्ह फील्डमध्ये असशील असं वाटतं. बस, इथून कन्व्हर्सेशन इन्स्टंटली इंटरेस्टिंग बनतो. का? कारण दुसऱ्या व्यक्तीने क्युरिओसिटी क्रिएट केली. समोरच्या व्यक्तीच्या मनात लगेच प्रश्न येतो, याला असं का वाटलं? आणि तिथून इमोशनल कनेक्शन सुरू होतो. लोकांना फॅक्ट्सपेक्षा इमोशन्स कनेक्ट करतात. जर तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन एक्सचेंज करत राहिलात तर कन्व्हर्सेशन इंटरव्ह्यूसारखा वाटतो. पण जर तुम्ही इमोशन तयार केला तर कन्व्हर्सेशन मेमोरेबल बनतो. स्मार्ट लोक आणखी एक गोष्ट करतात, ते ऑब्झर्वेशन वापरतात. ते फक्त रँडम प्रश्न विचारत नाहीत, ते समोरच्या व्यक्तीबद्दल काही नोटीस करतात. एक्झाम्पल, तुझ्या बोलण्यात खूप कॉन्फिडन्स आहे, तुझी एनर्जी बाकी लोकांपेक्षा वेगळी वाटते, तू खूप काम दिसतोस. अशा लाईन्स समोरच्या व्यक्तीला स्पेशल फील करतात. आणि जेव्हा एखाद्याला स्पेशल वाटतं तेव्हा तो नॅचरली कन्व्हर्सेशनमध्ये एंगेज होतो. एक्झाम्पल, एका मुलाला नेहमी वाटायचं की तो कन्व्हर्सेशन सुरू करण्यात वीक आहे. तो प्रत्येक वेळी सेम बोरिंग क्वेश्चन्स विचारायचा आणि लोक पटकन इंटरेस्ट लूज करायचे. नंतर त्याने एक छोटा बदल केला. त्याने क्वेश्चन्स विचारण्याऐवजी ऑब्झर्वेशन्स वापरायला सुरुवात केली. एका दिवशी त्याने एका व्यक्तीला फक्त इतकं म्हटलं, तुझ्याकडे लीडरसारखी एनर्जी आहे. आणि त्या एका सेंटन्समुळे 30 मिनिटांची डीप कन्व्हर्सेशन सुरू झाली. का? कारण लोकांना स्वतःबद्दल इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायला आवडतात. पण लक्षात ठेवा, हे फेक नसावं. स्मार्ट कम्युनिकेशन म्हणजे मॅनिप्युलेशन नाही, तर जेन्युइन क्युरिओसिटी. जर तुमच्या शब्दांमध्ये ऑनेस्टी असेल तर लोक ते इन्स्टंटली फील करतात. आणखी एक हिडन ट्रिक, कन्व्हर्सेशन सुरू करताना एनर्जी मॅच करा. जर समोरची व्यक्ती शांत असेल तर ओव्हर एक्साइटेड होऊ नका. जर ती एनर्जेटिक असेल तर खूप ड्राय राहू नका. कारण लोक अनकॉन्शियसली त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होतात जी त्यांना कम्फर्टेबल फील करते. म्हणून पुढच्या वेळी कन्व्हर्सेशन सुरू करताना फक्त हायवर थांबू नका. क्युरिओसिटी तयार करा, इमोशन तयार करा, कनेक्शन तयार करा. कारण ग्रेट कन्व्हर्सेशन्स
वर्ड्सने नाही, फीलिंग्सने सुरू होतात. आणि कधीकधी एक युनिक सेंटन्स एखाद्याच्या आयुष्यात तुमची जागा तयार करू शकतं. चॅप्टर 8 लिसनिंग स्किल हिडन सुपर पॉवर. आजच्या जगात प्रत्येकाला बोलायचं आहे, प्रत्येकाला स्वतःचं मत सांगायचं आहे, प्रत्येकाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. पण खरंच ऐकायला कुणाकडेच वेळ नाही. लोक कॉन्व्हर्सेशनमध्ये दिसायला ऐकत असतात, पण खरं तर ते फक्त स्वतःचं पुढचं उत्तर तयार करत असतात. आणि म्हणूनच आज एक अशी स्किल खूप रेअर झाली आहे, जी तुम्हाला इन्स्टंटली वेगळं बनवू शकते. ती स्किल म्हणजे लिसनिंग. हो, खरंच लक्ष देऊन ऐकणं. बहुतेक लोकांना वाटतं की इंटरेस्टिंग बनण्यासाठी खूप बोलावं लागतं, पण रिॲलिटी एक्झॅक्टली उलटी आहे. लोकांना तुमच्याशी बोलायला आवडतं जेव्हा त्यांना तुमच्यासोबत स्वतःचं महत्त्व वाटतं. आणि हे महत्त्व त्यांना मिळतं जेव्हा तुम्ही त्यांचं बोलणं जेन्युइनली ऐकता. एका मुलाला नेहमी वाटायचं की तो बोरिंग आहे. तो कॉन्व्हर्सेशनमध्ये काय बोलावं याचाच विचार करत राहायचा. लोक त्याच्याशी जास्त कनेक्ट होत नव्हते. एक दिवस त्यानं एक छोटा बदल केला. त्यानं इम्प्रेस करण्याचा प्रयत्न बंद केला आणि लोकांचं बोलणं खरंच ऐकायला सुरुवात केली. जेव्हा कोणी बोलायचं तो मध्ये इंटरप्ट करायचा नाही. तो आय कॉन्टॅक्ट ठेवायचा, मध्ये मध्ये छोटे क्वेश्चन्स विचारायचा आणि जेन्युइनली इंटरेस्ट दाखवायचा. काही आठवड्यानंतर एक विचित्र गोष्ट घडली. लोक स्वतःहून त्याच्याशी बोलायला यायला लागले, त्याच्यासोबत कम्फर्टेबल फील करायला लागले. आणि त्याला समजलं, पीपल डोंट ऑलवेज रिमेंबर द बेस्ट स्पीकर, दे रिमेंबर द बेस्ट लिसनर. कारण जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला लक्ष देऊन ऐकते, तेव्हा तुम्हाला सबकॉन्शियसली असं वाटतं, मी इम्पॉर्टंट आहे, माझं बोलणं मॅटर करतं, ही व्यक्ती मला समजून घेते. आणि तिथेच इमोशनल कनेक्शन तयार होतो. लिसनिंगमध्ये एक हिडन सायकॉलॉजी आहे. जे लोक कमी इंटरप्ट करतात ते जास्त इंटेलिजंट वाटतात. कारण काम लिसनर मॅच्युअर वाटतो. तो डेस्परेट वाटत नाही, तो सेक्युअर वाटतो. म्हणून स्मार्ट लोक कॉन्व्हर्सेशन डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते समोरच्या व्यक्तीला एक्सप्रेस होण्यासाठी स्पेस देतात. एका बिझनेसमॅनला लोक खूप रेस्पेक्ट करायचे, कारण तो खूप बोलायचा म्हणून नाही, तर तो प्रत्येकाचं बोलणं शांतपणे ऐकायचा म्हणून. लोकांना त्याच्यासोबत बोलताना जजमेंट फील होत नव्हता, त्यांना कम्फर्ट फील होत होता. आणि कम्फर्ट हीच स्ट्रॉंगेस्ट सोशल पॉवर असते. म्हणून पुढच्या वेळी कॉन्व्हर्सेशनमध्ये इम्प्रेस करण्यासाठी खूप बोलायचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी नीट ऐका, मध्ये इंटरप्ट करू नका, जेन्युइन क्वेश्चन्स विचारा, समोरच्या व्यक्तीला महत्त्व द्या. कारण कधीकधी लोकांना तुमच्याकडून ॲडव्हाइस नको असतो, त्यांना फक्त कोणीतरी मनापासून ऐकणारं माणूस हवं असतं. आणि जो व्यक्ती लोकांना ती फिलिंग देतो, तो व्यक्ती कधीच विसरला जात नाही. चॅप्टर 9 कॉन्फिडन्स हॅक. बहुतेक लोकांना असं वाटतं, कॉन्फिडन्स म्हणजे कधीच भीती न वाटणं. पण खरं सत्य वेगळंच आहे. कॉन्फिडन्स म्हणजे फिअर नसणं नाही, फिअर असूनही पुढे बोलणं. हो, ज्यांना तुम्ही कॉन्फिडंट समजता त्यांनासुद्धा भीती वाटते, त्यांनासुद्धा नर्वसनेस येते, त्यांच्या मनातसुद्धा डाऊट्स येतात. फरक फक्त इतकाच असतो, ते भीतीमुळे थांबत नाहीत. बहुतेक लोकांचं आयुष्य
एका इनव्हिजिबल फिअरमुळे थांबतं. लोक काय म्हणतील, मी ऑकवर्ड दिसलो तर, मी चुकीचं बोललो तर, आणि हे थॉट्स त्यांना बोलण्याआधीच हरवून टाकतात. म्हणूनच खूप इंटेलिजंट लोकसुद्धा कधीकधी सायलंट राहतात. कारण प्रॉब्लेम नॉलेजमध्ये नसतो, प्रॉब्लेम ओव्हर थिंकिंगमध्ये असतो. एक्झाम्पल, कल्पना करा, एका मुलाला एका इव्हेंटमध्ये एका नवीन व्यक्तीशी बोलायचं होतं. तो मनात कन्व्हर्सेशनची प्रॅक्टिस करत होता. काय बोलायचं, कसं बोलायचं, ती व्यक्ती काय विचार करेल, आणि एवढा विचार करत करत त्यानं शेवटी बोलणंच टाळलं. काही दिवसांनी त्यानं एक गोष्ट लक्षात घेतली, परफेक्ट मोमेंट कधीच येत नाही. मग पुढच्या वेळी त्यानं ओव्हर थिंकिंग थांबवलं आणि फक्त जाऊन सिंपल हाय म्हटलं. हो, पहिलं वाक्य थोडं ऑकवर्ड होतं, त्याला नर्वसनेस होत होती, पण कन्व्हर्सेशन पुढे चालू राहिला आणि काही मिनिटातच ते दोघे कम्फर्टेबली बोलायला लागले. त्या दिवशी त्याला समजलं, कॉन्फिडन्स ॲक्शनमधून तयार होतो, विचारातून नाही. स्मार्ट लोक परफेक्ट नसतात, ते चुका करतात, कधी ऑकवर्ड होतात, कधी रॉंग वर्ड्स वापरतात, पण ते स्वतःला जज करत बसत नाहीत. ते पुढे जातात, कारण त्यांना माहीत असतं, लोक तुमच्या छोट्या चुका इतक्या नोटीस करत नाहीत जितकं तुम्ही स्वतः नोटीस करता. ही एक पॉवरफुल सायकॉलॉजी आहे. आपण स्वतःबद्दल खूप जास्त विचार करतो, पण रियालिटीमध्ये बहुतेक लोक त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात बिझी असतात. म्हणून जर तुम्ही प्रत्येक वेळी लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात तर आयुष्यभर शांतच राहाल आणि कदाचित तुमच्या आयुष्यातल्या बेस्ट ऑपॉर्च्युनिटीज फक्त फिअरमुळे निघून जातील. म्हणून लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स जन्मतः मिळत नाही, तो प्रॅक्टिसने तयार होतो. जितकं तुम्ही बोलाल तितकं फिअर कमी होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, पहिलं वाक्य ऑकवर्ड असू शकतं, पण त्याच्यानंतर सुरू झालेली कॉन्व्हर्सेशन तुमचं आयुष्य बदलू शकते. कदाचित एक सिंपल हॅलो तुम्हाला नवीन मित्र देईल, नवीन रिलेशनशिप देईल, किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटीसुद्धा. म्हणून नेक्स्ट टाईम फिअर वाटलं तरी थांबू नका, कारण कॉन्फिडंट लोक फिअरलेस नसतात, ते फक्त फिअर असूनही पुढे बोलतात. आता एक पॉवरफुल ट्रिक, लोकांना ॲडवाईस देण्याऐवजी त्यांना इम्पॉर्टंट फील करा. एक्झाम्पल, तू चुकीचा आहेस, मला तुझा पॉइंट समजतो, पण एक दुसरा अँगल बघ. जे लोक इतरांना रेस्पेक्ट देतात त्यांचं इन्फ्लुअन्स नॅचरली वाढतं. लक्षात ठेवा, लोकांना इम्प्रेस करण्यासाठी परफेक्ट असण्याची गरज नाही. फक्त कॉन्फिडन्स, कमनेस, लिसनिंग, स्मार्ट कम्युनिकेशन इतकंच पुरेसं आहे. कारण आयुष्यात तुमचं नॉलेज तुम्हाला यश देईल, पण तुमचं कम्युनिकेशन तुमच्यासाठी दरवाजे उघडेल. आणि कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही बोलण्याची पद्धत बदलाल आणि त्यासोबत तुमचं पूर्ण आयुष्यही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लोकांशी बोलताना सर्वात जास्त नर्वस वाटतं.